नमस्कार. आज 28 फेब्रुवारी आणि आपण बघणार आहोत येणाऱ्या दिवसामध्ये जे वातावरण आहे, तर ते अतिशय तीव्र होणार आहे. ज्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या संपूर्ण ठिकाणी म्हणजेच जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा धोका वाढत चाललेला आहे. आणि या संदर्भाची जी पूर्वकल्पना आहे, तर ती आपण अगोदर शेतकऱ्यांना दिलेली आहे, की हे वातावरण लवकर थांबणार नाही आणि अतिशय तीव्र हे वातावरण राहणार आहे. जे शेतकरी रोज व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे. बाकीची माहिती बघण्यापूर्वी आपण सर्वप्रथम बघूया, की काल काय पाऊस कुठे झालेला आहे. तर विदर्भाच्या पश्चिम विभागामध्ये आणि यामध्ये खास करून अमरावतीमध्ये अतिशय जोरदार असा पाऊस झालेला आहे आणि बुलढाण्यामध्ये देखील आहेत. या ठिकाणी देखील गारपिटीच्या नोंदी आहेत. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पाऊस झालेला आहे. त्यानंतर साताऱ्यामध्ये आणि पुण्याच्या दक्षिण विभागामध्ये देखील हलक्या पावसाच्या नोंदी आहेत आणि बाकी ठिकाणी देखील आहेत, परंतु या ठिकाणी ते दाखवलेलं नाही. हलक्या प्रमाणाचा पाऊस या ठिकाणी झालेला आहे. त्यासोबतच काहीसा गोंदियाचा उत्तरेकडील विभागामध्ये देखील पावसाचा हलका पाऊस झालेला असेल. त्यानंतर आता जवळपास 6:45च्या आसपासची जी स्थिती होती, तर आपल्याला थोडासा व्हिडिओ बनवायला उशीर झालेला आहे. आपण प्रयत्न करतो लवकर देण्याचा, परंतु काही अडचणीमुळे उशीर होतो. तर सध्या जर आपण बघितलं त्या ठिकाणची, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी पावसाचे ढग होते. त्यासोबत धुळ्याचा दक्षिणेकडील विभाग आणि जळगावचा पश्चिमेकडील विभाग या ठिकाणी देखील पावसाचा ढग. त्यानंतर बुलढाण्याच्या दक्षिणेकडील विभागामध्ये, त्यानंतर नागपूरमध्ये एक छोटासा ढग आणि अहमदनगरच्या उत्तरेकडील विभागामध्ये देखील एक छोटासा ढग आणि पुण्यामध्ये देखील एक छोटासा ढग आहे. तर एकूणच संपूर्ण राज्याची परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी ढग आहेत, अशी संपूर्ण एकंदरीत परिस्थिती आहे. आणि यावरून शेतकरी बांधवांनी अजून एक गोष्ट लक्षात घ्या, की उद्यापासून वातावरण अतिशय तीव्र होणार आहे. कारण की कुठेही असे जिल्हे नाहीत की जिथे आता ढगांची स्थिती नाही. संपूर्ण बाष्प या ठिकाणी अवेलेबल झालेलं आहे आणि वातावरण हे तीव्र होणार आहे. तर आपण बघूया त्याचे संपूर्ण महत्त्वाचे कारण काय आहे. तर आपण जर एक महत्त्वाची गोष्ट जर बघितली, तर कर्नाटकपासून ते सिंधुदुर्ग आणि त्यासोबत सातारा, पुणे, अहमदनगर अशा प्रकारचे एक हवेचा कमी दाबाचा पट्टा जो आहे, तर तो सक्रिय झालेला आहे आणि त्याच्याच प्रभावाखाली जे असेल तर कालपासून पाऊस होत आहे. आजही पाऊस झालेला आहे आणि याची आता तीव्रता वाढणार आहे. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे की बंगालच्या उपसागरावरून बाष्प जे आहे, तर ते अरबी समुद्राकडे येत आहेत आणि या संपूर्ण ठिकाणी आपण बाष्प बघू शकता, की खूप मोठ्या प्रमाणामध्ये असं बाष्प या ठिकाणी दिसत आहे आणि उद्यापासून हा बाष्पाचा पुरवठा जो असेल, तर तो महाराष्ट्राकडे वाढणार आहे आणि खास करून जे आहे, तर जेव्हाही अशा प्रकारचं बाष्प जे असेल, तर ते महाराष्ट्राकडे येतं, तेव्हा समजा या ठिकाणावरून तो कमी दाबाचा पट्टा गेलेला आहे अशा प्रकारचा. तर या ठिकाणावरून गेल्यामुळं काय झालं, की बाष्पाचा पुरवठा जो आहे अरबी समुद्रामधून अशा प्रकारचा वाढत आहे आणि जेव्हाही ही स्थिती निर्माण होते, त्यावेळेस खास करून कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, जालना, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, अहमदनगर या ठिकाणी प्रामुख्याने पावसाच्या नोंदी होत असतात आणि या ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस देखील होतो. तर तशी स्थिती आता निर्माण झालेली आहे, की उद्यापासून याची सक्रियता या संपूर्ण ठिकाणी जाणवणार आहे. आणि त्यानंतर हा पाऊस जो असेल, तर परवापासून काहीसा विदर्भाकडे पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे हळू सरकेल आणि परवा जे असेल 1 तारखेला, तर याचा प्रामुख्याने जोर जो असेल, तर तो अ, अहमदनगर असं समजा, अ, पुण्याचा काहीसा उत्तरेकडील विभाग येऊ शकतो या ठिकाणी आणि अहमदनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, त्यासोबत अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण ठिकाणी 1 मार्चला प्रभाव दिसणार आहे आपल्याला आणि यामध्ये खास करून अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, जळगाव या ठिकाणी गारपिटीचा धोका आहे. त्याचसोबत जालन्यामध्ये देखील गारपिटीची या ठिकाणी शक्यता आहे. आणि त्यानंतर परवा 1 तारखेला जी स्थिती असेल, तर विदर्भाच्या पूर्वेकडील विभागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. त्या संदर्भाची जी अपडेट असेल आपण ती 29 तारखेला आपण देऊ उद्या संध्याकाळी आणि नांदेड आणि लातूरमध्ये जी स्थिती असेल, तर ही काहीशी संपूर्ण ठिकाणी या ठिकाणी व्याप्ती राहण्याची शक्यता नाही. कारण की हे वातावरण थोडंसं उत्तरेकडे आहे आणि दक्षिणेकडे देखील सातारा, कोल्हापूर या ठिकाणी देखील पाऊस होईल अशी एक शक्यता आहे. परंतु सर्वाधिक शक्यता या ठिकाणी देखील नाही. आणि त्यानंतर 2 मार्चची जर आपण परिस्थिती बघितली, तर 2 मार्चला जे वातावरण असेल, तर हे अजून काहीसं विदर्भाकडे, पूर्व विदर्भाकडे सरकण्याचा अंदाज आहे. ज्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम,
जालना, त्यासोबत परभणी, नांदेड या संपूर्ण ठिकाणी आपल्याला 2 तारखेला पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी देखील वादळी वारा आणि गारपीट होण्याचे देखील चान्सेस या ठिकाणी जास्तीत जास्त आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी जे आहे तर या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासोबत पश्चिमेकडील विभागामध्ये 2 तारखेला स्थानिक पातळीवर जसं वातावरण निर्माण होतं तशा प्रकारचं काही विभागासाठी या ठिकाणी देखील पावसाची पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि हे संपूर्ण वातावरण जे आहे तर ते अतिशय तीव्र आहे. त्यामुळे या ठिकाणी शेतकरी बांधवांनी काळजी घेणं गरजेचं आहे. आपली आणि आपल्या प मुक्या प्राण्यांची देखील. आपण काल सांगितलं होतं कसल्याही प्रकारचा इशारा नाही. परंतु आपण बघू शकता हवामान विभागाने आज अहमदनगर जिल्ह्यासाठी गारपिटीचा इशारा, त्यासोबत पुणे, सातारा, बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिलेला होता. म्हणजे अशा प्रकारचे हे जे इशारे आहेत तर हे सतत बदलत असतात. आपण जर आता एक अंदाज सांगितला आणि उद्या जर याच अंदाजावर आपला अंदाज दिला तर यामध्ये खूप मोठी तफावत येत असते. तर अशा प्रकारचे अंदाज असतात. त्यासाठी रोज व्हिडिओ बघा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. उद्याची जर आपण अंदाज बघितला 29 फेब्रुवारीचा, तर छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाचा आणि वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. त्यासोबत ठाणे, रायगड, पुणे, जालना आणि जळगाव या ठिकाणी हलका गडगडाट होण्याचा अंदाज दिलेला आहे. इतर ठिकाणी कसल्याही प्रकारचा धोक्याचा इशारा नाही. त्यानंतर 1 मार्चला जर आपण बघितलं, तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आणि जळगावमध्ये गारपीट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. वादळी वारा आणि मेघगर्जनेसहित पाऊस होईल अशा प्रकारची या ठिकाणी इशारा आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आता या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, जालना या ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर नाशिक, परभणी या ठिकाणी हलका गडगडाट होईल, तर बाकी ठिकाणी कसल्याही प्रकारचा इशारा नाही. त्यानंतर 2 मार्चला जर बघितलं आपण तर हे वातावरण पूर्वेकडे सरकलेलं आहे. तर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानंतर हिंगोली आणि नांदेडमध्ये हलका गडगडाट होईल अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे. वारंवार आपण शेतकरी बांधवांना विनंती करतोय, की आपण या ठिकाणी काळजी घ्या आणि आपल्या शेजाऱ्यांना, मित्रांना, नातेवाईकांना सर्वांना आपण जसं फोनवर बोलतो किंवा हे व्हिडिओ टाका त्यांना का बघा आणि एक स्वतःची काळजी घ्या. कारण की कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली कधीही आपण कुठल्याही मूल्यमापन करून भरून काढू शकत नाही. त्यामुळे फक्त प्रिकॉशन घेणं हीच महत्त्वाची गोष्ट आहे, की आपण अगोदर काळजी घेणं, जेणेकरून वातावरण तयार झाल्यानंतर सुरक्षित ठिकाणी आपण थांबणं, आपल्या पाळीव प्राण्यांना देखील शेडमध्ये निवाऱ्याच्या ठिकाणी आपण ठेवणं गरजेचं आहे. कारण की गारपीट आणि विजांच्या ज्या दुर्घटना आता घडत आहेत, या ठिकाणी देखील जीवितहानी होत आहे. कोणाचा बैल गेला, कोणाचे मनुष्य हानी देखील या ठिकाणी होत आहे शेतकरी बांधवांची. त्यामुळे पुन्हा विनंती करतो, की जेव्हा वातावरण तयार होईल सुरक्षित ठिकाणी थांबा. सध्यासाठी इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.